हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मन भरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य. तर 5 वाजता उठलेली, थोडासा व्यायाम वगैरे केला, देवाला नमस्कार केला. ते काही मी शूट केलं नाही. आणि नंतर मग श्री उठलेला, त्याला थोडंसं शांत केलं, म्हणजे झोपी घातलं त्याला. आणि नंतर मग मी थोडंसं बाहेर वॉकिंग करायला घेतलेली, वॉकिंग केली. आणि नंतर म्हणलं लगेचच झाडू मारून पण घ्यावं, कारण की 6 वाजलेली. आणि 6:30 ते 7:30पर्यंत मला पिहूचा लंच किंवा लंच आणि नाश्ता बनवावा लागतो. बाहेरचं झाडून झाल्यानंतर मग मी घरामध्ये हॉल क्लिनिंग करायला घेतलेला आहे. सगळ्यात पहिला सोफा जो आहे तो व्यवस्थित असा फटकून घेतला आणि नंतर मग झाडू मारायचं काम होतं. आज माझ्याकडे थोडासा वेळ होता, त्याच्यामुळे म्हणलं मग आपण अगोदर झाडू मारून घ्यायचं, नाहीतर रोजचं काय असतं पिहूचं सगळं आवरून द्यायचं आणि नंतर मग घरातली कामं जी आहेत ते करायला घेतलेली. नंतर मग मी आंघोळ केलेली आहे लगेचच आणि मग स्वयंपाक बनवायला घेतला. तर स्वयंपाकामध्ये आज बनवायचं होतं मला दुधी भोपळ्याची भाजी. आणि आमच्या इकडं खूप जास्त आवडीनं खातात. स्पेशली माझ्या पप्पाला खूप जास्त ती भाजी आवडते. ती भाजी करताना मला माझ्या आईची आणि पप्पाची आठवण झालेली आहे, कारण की आई पप्पासाठी आवडीनं ती भाजी जी आहे ती बनवून देत होती. भाजी एका गॅसवरती करायला टाकली, तोपर्यंत मग मी इकडं कणिक जी मळून ठेवली होती त्याला व्यवस्थित असं परत मी त्याला तेल लावून व्यवस्थित असं कणिक म्हणजे त्याला मळून घेतलेली आहे, जेणेकरून चपात्या ज्या आहेत त्या एकदम अशा मऊ होतात. आणि म्हणजे कणिक अर्धा तास झालं मी मळून ठेवलेली. नंतर मग त्याला व्यवस्थित असं तिंबलेलं आहे. आमच्या इकडे त्याला तिमणी म्हणतात, तुमच्या इकडं काय म्हणतात ते मला माहिती नाही. जी आमची भाषा आहे ती. आणि नंतर मग मी मस्त अशा चपात्या ज्या आहेत त्या लाटून घेतलेल्या. आणि आज एक गोष्ट म्हणजे पिहूसाठी आपण जी साखर घालून पोळी बनवतात ती बनवायला घेतलेली. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे गव्हाच्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक मूठभर अशी साखर घालायची आणि व्यवस्थित असं त्याला बंद करून घ्यायचं, ज्या प्रकारे आपण पुरणपोळी करतो त्याच प्रकारे. आणि नंतर मग हाताने थोडंसं हलक्या हाताने त्याला म्हणजे दाबायचं, जेणेकरून ती साखर जी आहे ती सगळ्या बाजूनी जाते. नाहीतर मग काय होतं, काटापर्यंत साखर जात नाही. नंतर मग काय केलं, पोळी जी आहे ती लाटून घेतली आणि तव्याला व्यवस्थित असं तूप लावलं आणि त्याच्यावरती पोळी जी आहे ती भाजून घेतलेली आहे. तूप लावल्यामुळे काय होतं, टेस्ट छान येते. त्याच्यामुळे पिहूला पण आवडते आणि तिच्या पप्पाला पण आवडते. तर तुम्ही बघू शकता पोळी जी आहे ती अशा पद्धतीची झालेली आहे. आपल्याला काय करायचं, इथं बारीक गॅसवरती हे सगळं पोळी जी आहे ती भाजून पिहूची वेणी म्हणजे जुट्टू घालायचं काम चालू आहे आमचं आता. पण आता आम्हाला रबर सापडत नाही. सापडलं. जसलं खायला आवडतं तसलं. इथे हिला ककडी दिलेली आहे स्नॅक्ससाठी. बिस्किट आहेत आणि ही आहे भाजी. ह्याची आहे ही भोपळ्याची भाजी आहे आणि चपाती आहे. हे लंच आहे आणि हा जो आहे तो स्नॅक्स. पिहूचं आवरून झाल्यानंतर मग मी घेतलेलं आहे कोमट पाणी पिण्यासाठी. आणि पिहूसाठी मी नाश्ता जो आहे तो तिला दिलेला आणि तो ती खात. बाय. आत्ता पिहू स्कूलला गेलेली आहे आणि श्री जो आहे तो आत्ता लगेचच उठलेला आहे. दादू आता मी माझ्यासाठी बनवणार आहे चहा. म्हणलं आता निवांत प्यावं, तिने गेली आहे ना, त्याच्यामुळे म्हणजे तिचं आवरलं की मग बरं पडतं. चलो. इथं मी चहा पिला, श्रीला खाऊ घातलं आणि नंतर मग मी देवपूजा करायला घेतलेली आहे.
बऱ्यापैकी कामं झाल्यानंतर देवपूजा करायला घेतल्यानंतर देवपूजेमध्ये मन लागतं, नाही तर मग डोक्यामध्ये असं होतं की बाबा काम आहे असं वाटतं. त्याच्यामुळे मग मी अर्धे कामं करून घेते आणि नंतर मग देवपूजा करायला घेते. कधी-कधी पूर्ण कामे करते, पण कधी-कधी अर्धं. कारण की सगळं काम ठेवून जर देवपूजा करायला बसलं तर त्याच्यामध्ये मन लागत नाही. आणि हे फुलं जे आहेत ते आम्ही लावलेलं छोटंसं गार्डन आहे, त्याच्यामध्ये लावलेली हे फुलं आहेत. माझ्या मैत्रिणींच्या पण गार्डनमधली मी काही फुलं आणलेली आहेत. तर काय होतं माहिती आहे का, एक स्वतःच्या घरामध्ये झाड लावून फुलं लावल्यामध्ये वेगळीच मजा आहे आणि ती देवाला वाहण्यामध्ये ती पण वेगळाच आनंद आहे आणि भारी वाटतं. आणि मी जप करायला घेतलेला आहे. आत्ता आम्ही जात आहोत मार्केटमध्ये. टिका लावला थांब. मंदिरामध्ये जाऊन आल्यानंतर आणि थोडंसं मार्केटमध्ये काम होतं, मग ते आवरल्यानंतर आम्ही घेतलेलं आहे जेवायला. आणि जेवताना पिक्चर बघत होतो आम्ही. आता पिक्चरचं मला नाव आठवत नाही, मराठी आहे. असेच आगाऊपणा करते बघा मला काय त्याचा आवाज येऊ लागलाय. हिने कलर निळा दिलाय बघा. त्यांच्या आवडीचा कलर दिलाय, माझ्या नाही आवडीचा. काकूचा फेवरेट कलर आहे. वा बाऊल किती छान आहे. 6 वाजता थोडंसं मुलांना मी बाहेर घेऊन बसलेलो आणि मुलं मस्त असे बाहेर एन्जॉय करत होते. चला तर मग बाय बाय, भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी